अगदी काही वेळामध्ये आता देवेंद्र फडणवीस हे याच परिसरामध्ये असलेल्या हेडगेवार स्मारकाला सुद्धा भेट देणार आहेत आणि तिथे अभिवादन करतील। त्यानंतर पुढे ही रॅली मार्गस्थ होईल। नागपूर विमानतळ ते धरमपेठ निवासस्थान अशा भागामधून ही रॅली सध्या जाते, त्यामुळे पोलिसांचा सुद्धा अत्यंत तगडा बंदोबस्त संपूर्ण नागपूरच्या या परिसरामध्ये दिसतोय। कारण बरेचसे फोन मागच्या 1-1.5 तासापूर्वी आलेत, मला ते सांगता येणार नाही, पण मला नक्कीच फोन आलेला आहे आणि बरेच आमचे परिचित 2-3 फोन आलेला आहे। काही लोक नाराज असण्याची पण असं सांगितलं जातं, ज्यांना फोन गेले नाही, मंत्रिपदाची अपेक्षा होती, संख्या आमदारांची जास्त आहे, त्यामुळे वरिष्ठांची श्रेष्ठींची पण अडचण आहे। आज 230 आमदार आहेत, भाजपचे स्वतःचे 137 मित्रपक्ष मिळून, म्हणजे आमच्या कोट्यातनं जे लढले ते 137 आहेत आणि म्हणून मोठा पेच नेतृत्वासमोर असतो कुठले निर्णय घ्यायचे, पण सारे बॅलन्स करून तो निर्णय घेत असतात। आणि भारतीय जनता पार्टी कॅडर बेस्ड पार्टी, इथे फळाची अपेक्षा न करता काम करत राहायला पाहिजे, यथा योग्य वेळ आपल्याला योग्य संधी मिळत असते। तर जयकुमार रावळ यांना मंत्रिपदासाठी निमंत्रण आलेलं आहे, संध्याकाळी ते शपथ घेणार आहे, मात्र भाजपमध्ये काम केल्यावर नक्कीच त्याचा फळ मिळते अशा पद्धतीचं वक्तव्य सुद्धा ते करतात। ज्यांना मंत्रिपदासंदर्भात फोन आलेले नाही त्यांना येणार एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।